तर काय आता सध्या तर मी ह्या स्ट्रॅटेजीवर काम करतो आहे, जी तुम्हाला माहीतच असेल. ह्या लेवलची इथं सेटिंग पण दाखवतो तुम्हाला. ही सेटिंग आहे त्याची. तर ह्या स्ट्रॅटेजीनुसार माझे काम सुरू आहे. म्हणजे चांगली वर्क करते स्ट्रॅटेजी. ह्यासाठी समोरचा माइंडसेट नीट ठेवला ना तर स्ट्रॅटेजी एकदम मस्त वर्क करते. पण ही स्ट्रॅटेजी आता एवढी भारी वर्क करते, तर आता मी काय केलं पाहिजे हे मला समजेना. अजून एक स्ट्रॅटेजी आपण म्हणू शकतो, एक हाय टू लो. म्हणजे इथं बघा, हा हाय घेतला आणि हा लो आहे. तर ह्या हायनुसार आपण हा लो कन्सिडर करूया ह्या कॅन्डलच्या नुसार. तर आपण लोसाठी किती कॅन्डल तयार होतात आपण हे बघूया, आणि ह्यामध्ये रेजिस्टन्स कॅन्डल किती तयार होतात हे आपण एकदा चेक करूया इथं. तसंच बाईंगसाठी रेजिस्टन्स कॅन्डल किती होतं इथं बघूया. इथं भरपूर कॅन्डल झालेत. ह्याचा अर्थ काय होतो आहे, किती पर्सेंटची लेवल आहे. आय थिंक ही 75% एक ब्रेकडाऊन आलेलं आहे 50%ला. मे बी असं होऊ शकतं. सॉरी, हे दिसत नाही येतं. हां, इथून बाईंगसाठी आलं आहे, इथून सेलिंगसाठी एवढं रेजिस्ट्रेशन कॅन्डल आलेले आहेत. तर एका आलेलं आय थिंक सो इथे 75%ला असं सपोर्ट देऊन 70%ला रेजिस्ट्रेशन घेऊन 50%ला सपोर्ट घेऊन परत वर गेलेलं आय थिंक सो. आपण बघूया, इथून लोपासून घेऊया. नाही आहे जसं बघायला लागेल की नेमकं काय आहे, असं काय विषय नेमका. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी एकदम ओकेवर करते. आता त्या स्ट्रॅटेजीवर मला थोडंसं काम करायचं आहे, की ती कशी काम करू शकते किंवा कसं काय बेनिफिट आपल्याला भेटू शकतो ते. हां. आणि आजचे तुम्हाला लॉस दाखवतो जरा. लॉस माझे किती झाले काय कसं. आजचे फक्त लॉस बघा. आज भरपूर लॉस झालेला आहे. आय थिंक सो $51 लॉस झालेला आज प्रत्येक ट्रेड. मग एक पण ट्रेड माझ्या फेअरमध्ये नाही गेलेला. क्लोजिंग दाखवतो मला आजची. टुडे ऑल आहे, हे टुडेमध्ये करतो. इथं टुडेचं $90 प्रॉफिट होता, त्याला $41 आणलेलं आहे मी. आता बघा इथं $10 लॉस, $5 लॉस, $5-7 लॉस, $4 लॉस, हे $9 हे आलं ते एका स्कॅल्प मारल्यामुळे. हे इग्नोर करा. $2 लॉस, $7 लॉस, नंतर $11 लॉस, परत $11 लॉस. हे एवढे ट्रेड येत ना. ठीक आहे, जाऊ दे. ह्या सगळ्यांचं मी आता एक्सेलशी आपलं लिहितो, जनरल लिहून टाकतो. टोटल किती ट्रेड केले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ट्रेड केलेलेच. 11 ट्रेडपैकी एक पण ट्रेड माझ्या फेअरमध्ये नाही गेलेला. प्रत्येक ट्रेड कुठल्या रिझनमुळे मी स्वतः एक्झिट केलेत किंवा एसिलिटी झाले. भरपूर गोष्टीमध्ये सुधार करणे गरजेचं आहे आता सध्या. हे बघ कॅल्क्युलेशन कसं आहे. हे असं आखून पार सगळं हे बघ. आणि BTCमध्ये इथून सेलिंगसाठी एक्सपेक्ट करत होतो मी ह्या पॉईंटपासून, नाही झाली. हा पॉईंट आय थिंक सो 50% काढला होता वाटतं मी. नाही, ह्या लोपासून हा हाय काढला होता. तर ह्याचे 25% जर आपण सपोज वर घेतले तर 25% लेवल इथे येते. तर 25 लेवलपासून एक रिलेशन आपल्याला बघायला भेटले, बघू शकता. 25% रिजेक्शन भेटले बघायला, एक इथंपर्यंत भेटले, परत त्याचा वर गेलेला आहे. तर का गेलेलं आहे याचं रिझन थोडंसं बघायला लागलं आता. या हायनुसार हा गॅप पेंडिंग आहे, बरोबर. तर हा गॅप कवर करायला मार्केट इथं खाली येणार आणि मे बी एक इथंपर्यंत यायचे चान्सेस आहेत, ह्या पॉईंटपर्यंत. याचे चान्सेस आहेत. म्हणजे आपण टूल बॉक्स इथं लावतो मी आता शॉर्ट पोझिशनमध्ये. तर इथं एंट्री ह्याच्यात थोडासा बफर देऊन असेल आणि इथंपर्यंत तरी मिनिमम मार्केटला यायला पाहिजे. लेट्स सी, उद्या बघूया काय होतं आहे ते. क्यूटेक्समध्ये तुम्हाला माहिती ती स्ट्रॅटेजी मी यूज करतो आहे.
कुठे स्ट्रॅटेजी ती USDमध्ये परफेक्टली विन होती. तुमच्यासमोर मी एक करून दाखवतो आता. लो टू हाय, परत हा लो घेतला तर आपल्याला ह्या 2 लेवल भेटतात आहे. हे काढून ठेवतो जरा साईडला. तर ह्या 2 लेवल आपले इम्पॉर्टंट झोन आहेत. हे हा एक झोन इम्पॉर्टंट आहे आणि एक हा एक झोन इम्पॉर्टंट आहे. तर लेट्स सी मार्केटवर गेली की टॅप करते का बघू. ओके, डाऊन साईडला आली आहे. इथं जो पण रिव्हर्सल कॅन्डल तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ओके एक रिव्हर्सल कॅन्डल तयार झाली. त्याच्यामुळं आपल्याला हा हाय आणि हा लो कन्फर्म झालेला आहे. हाय घेतला, हा लो, परत हा हाय. ओके, तर ज्याच्यामुळे एकदम परफेक्टली बसलेला आहे. तर आता वर गेलं तर ह्या पॉईंटला रिव्हर्सल, खाली गेलं तर ह्या पॉईंटला रिव्हर्सल, डायरेक्ट गेलं तर रिव्हर्सल कॅन्डलमध्ये तयार झाली तर स्ट्रक्चर चेंज होतं परत. ओके, स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे आता. एक मिनटं, एका डायरेक्शनला जाऊ द्या म्हणजे आपल्याला स्ट्रक्चरने टाकता येईल आपल्याला. ओके बाईंगला गेले. ठीक आहे, इथे स्ट्रक्चर काय झालेलं आहे, हा लो टू हा हाय आपण एकदा कन्सिडर करूया. हा लो टू हा हाय, परत येतं तर बघू शकता फर्स्ट लेवलला मार्केटने ब्रेक केलेले, सेकंड लेवल ही आहे. तर मार्केटने आता नेक्स्ट कॅन्डल रेड क्लोज व्हायला पाहिजे. नेक्स्ट कॅन्डल रेड किंवा ह्याच्या आतमध्ये जाऊन ओके हा MTG नाही, MTG पण नाही म्हणतात. आता हा ट्रेड आपला लॉस झालेला आहे. पुढचा ट्रेड मार्केटिंगला आपला विन व्हायला पाहिजे. रेड ओके, दॅट्स इट. पुढचा आपला रेड कॅन्डल तयार झालेली आहे प्रॉपर. कारण की मी ह्या पॉईंटला पण सेलिंगला काय नाही बसलो, कारण की आपल्याला कॅन्डल क्लोजिंग आपली ह्या बॉक्सच्या लो पाशी पाहिजे. हा ट्रेड आपण डाऊनसाठी प्रेफर करता, पण हा ट्रेडचा SL गेला. ठीक आहे, SL गेला म्हणजेच हा लॉस झाला. ह्याचा MTG प्रॉपर विन झालेला आहे. ठीक आहे, आता ह्या लोनुसार हा लो टू हा हाय, परत हा लो, आपल्याला परत इथे एक लेवल भेटलेली आहे, रिव्हर्सल लेवल. चला इथं मार्क करून घेऊया आपण. ठीक आहे, इथं मार्क केलेलं आहे. लेट्स सी. इथं हाय लो तयार झालेले आहेत. एकदा आपण हे लेवल परत एकदा चेंज होतात आपले. हा लो टू हा हाय, परत हा लो घेतला तर हे लेवल मॉडिफाय करायचे असतात असे सारखे प्रत्येक हाय लोला केले. हा लो केला, हा हाय केला ॲडजस्ट, डिलीट करूया. आणि ह्या हायनुसार ओके एक लो पण आपला नवीन तयार झालेला आहे. हा हाय टू हा लो, परत हा हाय. आता इथं पण आपण आखून ठेवूया. डाऊन साईडला सपोज मार्केट गेलं तर इथून एक रिव्हर्सल पॉईंट आपण शोधू शकतो. इथं रिव्हर्सल कॅन्डल बघायला भेटू शकते आपल्याला. ठीक आहे, पुढे घेऊया. चल ओके अरे सॉरी. ह्या पॉईंटला काय झालेलं आहे, जेव्हा इथे ग्रीन कॅन्डल होती जेव्हा इथं रेड कॅन्डल तयार झाली, इथं नवीन स्ट्रक्चर तयार झालं. नवीन स्ट्रक्चरनुसार एकदा आपण बघूया आपण. हा लो टू हा हाय, परत हा लो. तर हे स्ट्रक्चर आपलं असं असणार आहे. तेव्हा हा वरचा बॉक्स आणि हा खालचा बॉक्स. ठीक आहे, हे काढूया. काय केलं आहे, पहिल्या बॉक्सला ब्रेक करून वर कॅन्डल क्लोजिंग झाली. सेकंड बॉक्स ह्या आपल्या बॉक्सच्या अंडरमध्ये झालेली आहे. नेक्स्ट कॅन्डल एक रेड कॅन्डल म्हणून प्रेफर करेल मी. पहिला बॉक्स आपण ब्रेक केला म्हणून काढून टाकूया. नेक्स्ट कॅन्डल एक रेड कॅन्डल म्हणून प्रेफर करेल. रेड ओके, ब्रेक झालेली आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. आता आपण थोडंसं सॉरी ठीक आहे, ह्या ठिकाणी आपल्याला एक SL बघायला भेटलेलं आहे, एक ट्रेड लॉस बघायला भेटलेला आहे. ह्याचा MTG पण आपण टाकू शकतो, पण ते आपल्या पॅटर्नमध्येच कुठं लिहिलेलं नाही की असं कुठं करू शकतो आपण ते. ठीक आहे, तर ह्या पॉईंटला आपण चेक केलं तर
एक नेक्स्ट कॅन्डल एक रेड बनण्याची अपेक्षा आहे, कारण इथं ह्या हाय लोनुसार जी पेंडिंग होती तेव्हा ह्याच्या आतमध्ये क्लोजिंग झाली.